नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्या महिलांचे पैसे ई-केवायसी न केल्यामुळे किंवा फॉर्म अपात्र ठरल्यामुळे थांबले आहेत, त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता ती मोठी अपडेट काय आहे? ई-केवायसी पुन्हा सुरू होणार आहे. ज्या महिलांना मे महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण या योजनेचा काही अपात्र महिलांनी लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनात आले. त्यामुळे सरकारने ई-केवायसी प्रक्रिया कठोर केली. या पडताळणीमध्ये एक धक्कादायक आकडेवारी समोर आली. तब्बल 80 लाख महिलांनी या योजनेतून वगळण्यात आले. पण सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे यातील जवळपास 28 लाख महिला अशा आहेत ज्याची ई-केवायसी प्रक्रिया चुकली आहे किंवा तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण होऊ शकलेली नाही. अशा महिला 28 लाख आहे, त्यांची तांत्रिक अडचणीमुळे किंवा चुकीची ई-केवायसी केल्यामुळे त्यांची ई-केवायसी ही पूर्ण होऊ शकलेली नाही. यामुळे अनेक खऱ्या आणि पात्र महिलांचे हप्ते देखील थांबले आहेत. पण आता यावर एक मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या पात्र महिलांचे पैसे केवळ ई-केवायसी अभावी थांबले आहेत, त्यांना आता घाबरण्याचे काहीच कारण नाही. मुख्यमंत्री यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. ते म्हणाले आहेत, पात्र असलेल्या एकाही महिलेचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. ते म्हणाले की ज्या महिलांचे केवायसी राहिली आहे त्याच्यासाठी आम्ही पुन्हा ई-केवायसी विंडो सुरू करायला तयार आहेत. याचाच अर्थ असा की जर तुमची किंवा तुमच्या घरातील महिलांची केवायसी करायची राहिलेली असेल तर तुम्हाला लवकरच ती पूर्ण करण्याची दुसरी मोठी आणि महत्त्वाची संधी सरकारकडून दिली जाणार आहे. आता वळू या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. मे महिन्याचा हप्ता कधी येणार? सध्या अनेक लाडक्या बहिणी मे महिन्याचे 1500 रुपयाची आतुरतेने वाट पाहत आहे. अद्याप शासनाकडून हप्त्याबद्दल अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण जर आपण मागील महिन्याचे वेळापत्रक पाहिले तर मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे 15 मेच्या दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते. मे महिन्याचा हप्ता याच दरम्यान म्हणजेच 15 तारखेच्या आसपास जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, शासनाचा हा नवीन केवायसी विंडो सुरू होताच तुम्ही तुमची केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे की अजूनही पेंडिंग आहे? मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्या सर्व मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचं टेन्शन दूर होईल. अशाच खात्रीशीर बातम्या आणि शासनाच्या नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.